कर्नाटक महाराष्ट्र सीमेलगत गणेशवाडीत ऐतिहासिक स्वागत कमान करावी. शिरोळ तालुक्यातील कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या गणेशवाडी गावामध्ये भव्य आणि ऐतिहासिक स्वागत कमान उभारण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी शासनाकडे केली आहे. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी, भाविक आणि पर्यटकांची ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे या गावामध्ये ऐतिहासिक आणि प्राचीन गणपती मंदिर असून या मंदिराबद्दल भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे. तसेच जवळच असलेल्या प्रसिद्ध नरसिंहवाडी दत्तक्षेत्राला दर्शनासाठी येणारे हजारो भाविक गणेशवाडी मार्गे प्रवास करतात. यामुळे गणेशवाडी हे गाव धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनत आहे. तरी गणेशवाडीमध्ये स्वागत कमान व्हावी अशी मागणी मनसेचे तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी केली आहे. स्वागत कमान ही केवळ प्रवेशद्वार न राहता गावाची सांस्कृतिक ओळख ठरणार आहे. कमानीवर गणेशवाडीचा इतिहास, धार्मिक परंपरा आणि पर्यटन वैशिष्ट्ये दर्शवल्यास बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना गावाची माहिती मिळेल. यामुळे गावाकडे पर्यटनाचा ओघ वाढून स्थानिक व्यवसाय, व्यापारी आणि नागरिकांना आर्थिक लाभ होण्यास मदत होणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली असल्याचे पाटील यांनी सांगितले. श्री क्षेत्र गणेशवाडीला श्री स्वयंभू मंदिर, श्री गणपतीचं मंदिर आहे. त्याच याच्यानं गणेशवाडीमध्ये गणेश चतुर्थी विसर्जन असेल, गणेश उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि ह्या गणेश उत्सव गणेशवाडीला एक वेगळी ओळख म्हणजे स्वागत कमानीचं आहे. प्रत्येक मंडळांचे 5, 6, 7, 8 मंडळे मिळून एक 52 फुटी, 50 फुटी, 40 फुटी अशी स्वागत कमानी होतं. आणि असं पंचक्रोशीमध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणे होतो. स्वागत कमानीला ओळखला जाणारा गणेशवाडी गाव. त्याच पद्धतीनं ग्रामस्थांच्यातून मागणी होत आहे की मी ज्या ठिकाणी आहे, गणेश महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागामध्ये असलेलं शेवटचं टोके गणेशवाडी आहे. आणि त्याच ठिकाणी मी ज्या ठिकाणी आहे तिथे एक मोठं स्वागत कमान श्री क्षेत्र गणेशवाडी आणि गणपतीच्या फोटोमध्ये असलेलं स्वागत कमान झालं पाहिजे, असं समस्त गणेशवाडीच्या ग्रामस्थांच्या यांच्यातून सुद्धा मागणी होत आहे.